नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मी 34 साईज 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग सांगणार आहे, सविस्तरपणे सांगणार आहे, तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर मी इथे अस्तरचा कपडा घेतलेला आहे, 1 मीटर आहे, बघू शकता। अशा पद्धतीने आता मी फोल्ड करत आहे याला, दोन्ही पार्ट एकाच वेळेस कटिंग करून मिळतील अशा पद्धतीने। तर इथे बघू शकता। तर मी आता इथे अशा पद्धतीने फोल्ड करत आहे बघा। इथे फोल्ड झालेले आहे। सगळ्यात आधी मी कपडा सरळ करून घेत आहे। तर ब्लाऊजची तयार उंची आहे 14.5 इंच। तर मी 1 इंच वाढवून घेतलेला आहे, तर इथे 15.5 इंच घेतलेले आहे मी उंची ब्लाऊजची, म्हणजे 1 इंच शिलाईसाठी लागेल आपल्याला त्याच्यासाठी। आणि छाती आहे 34, तर 34चा चौथा भाग घेतलेला आहे 8.5 इंच आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे शिलाईसाठी। आणि कमर पण 34च आहे, तर इथे 34चा चौथा भाग 8.5 इंच घेतलेले आहे आणि 2 इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा वाढवून घेतलेले आहे। तर इथे मी आता 34 साईजनुसार मी आता गळा घेणार आहे 2.5 इंच आणि शोल्डर घेणार आहे 3 इंच। तर आता इथे मी ब्लाऊज वरून मुंडा काढत आहे। तर ब्लाऊजचा जो साईड पार्ट असतो ह्यो वाला कमरेपासून ते मुंड्यापर्यंत इथपर्यंत मोजून घ्यायचा असते, बाहीपर्यंत, बघू शकता अशा पद्धतीने। आणि 1 इंच आपण शिलाईसाठी वाढवून घेत असतो की नाही, तर 1 इंच मुंड्यावरती सुद्धा वाढवून घ्यायचा असते, म्हणजे आपल्याला ब्लाऊजचा मुंडा जो आहे तो मिळून जाईल। तर इथे मुंडा आलेला आहे 6.5 इंच, बघू शकता। अशा पद्धतीने मार्किंग करून घेत आहे आता। तर मैत्रिणींनो, खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे। तर इथे मी आता पाठीमागील मुंड्याचा आकार देत आहे 1.5 इंचावरती आणि समोरील मुंड्याचा आकार देत आहे 1 इंचावरती। तर मुंड्याचा आपण मध्य काढायचा आहे। जर मुंड्या तुम्हाला जर चुन्या वगैरे पाहिजे नसतील तर अशा पद्धतीने मध्यावरती टिक करायची आहे। आणि आपली फिटिंग कुठे आहे तिथे बघायचं आहे। तर इथे फिटिंग आहे 8.5 इंचावरती। तर इथे अशा पद्धतीने जिथे टिक केलेली आहे तिथूनच आपल्याला असा गोलाकार द्यायचा आहे, बघू शकता अशा पद्धतीने। म्हणजे आपल्याला मुंड्या जो चुना पडतात ना, ते चुना पडणार नाहीत, परफेक्ट बसेल बाही, बघू शकता अशा पद्धतीने। तर आता मी समोरील गळा घेत आहे। समोरील गळा आहे 7.5 इंच आणि इथे 3.5 इंचावरती मी मार्किंग केलेले आहे। आणि समोरील गळा आहे गोल, अशा पद्धतीने गोल आकार देत आहे आता। तर इथे मी आता 1 इंच वाढवून घेतलेले आहेत प्रिन्सेस कटसाठी, बघू शकता अशा पद्धतीने। नंतर पाठीमागील भागासाठी कट करून घेता येईल आपल्याला।
आणि ते पाव इंचावरती वाढून घेतलेला आहे खालच्या साईडने पण. तर इथे मी आता क्रॉस पट्टीसाठी 2.25 इंचावरती मार्किंग करत आहे आणि वरच्या साईडने 2.5 इंचावरती. तर आता क्रॉस पट्टीचा शेप द्यायचा आहे हलक्या हाताने. अशा पद्धतीने. आणि आता इथे मी 3.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे प्रिन्सेस कटचा शेप देण्यासाठी. 3.5 पासून इथे 1 इंचावरती या साईडने आणि ह्या साईडने 1 इंचावरती. तर आता उंची घेत आहे मी 2.5 इंच. आणि अशा पद्धतीने आता शेप देत आहे प्रिन्सेस कटचा. आणि इथून पाव इंच सोडून 6.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे. आणि अशा पद्धतीने आता प्रिन्सेस कटचा आकार देत आहे. तयार झालेला आहे प्रिन्सेस कटचा 3 पीस प्रिन्सेस कटचा ब्लाऊज. आणि आता मध्य काढत आहे आता 5.5 इंच. मध्यापासून 2.5 इंचावरती मार्किंग करत आहे. अशा पद्धतीने बघू शकतो. म्हणजे 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजची मार्किंग झालेली आहे. तर आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कट केला तर दोन्ही पार्ट एकाच वेळेस कट करून मिळतील. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप सोपी पद्धत आहे. तर हे पार्ट आता मी नंतर कट करणार आहे. तर आता सगळ्यात आधी मी सेपरेट करून घेणार आहे. एक्स्ट्राचा भाग कट करत आहे. तर आता मी पाठीमागील भाग घेतलेला आहे आता इथे. तर पाठीमागील गळ्याचं मार्किंग करत आहे. अशा पद्धतीने ब्लाऊजवरून डायरेक्ट गळ्याचा हे करत आहे. 5 इंच वरच्या साईडने सिलेसाठी आणि खालच्या साईडने 5 इंच अशा पद्धतीने टिक देऊन मार्किंग करायची आहे. तर इथे डीप नेक आहे तर इथे मी 3 इंचावरती मार्किंग केलेली आहे. आणि वरच्या साईडने इथे ठीक आहे तिथेच गळ्याचा आकार देत आहे. आता गोल गळा आहे. हलक्या हाताने बाहेरच्या साईडने थोडासा हलक्या हाताने बाहेर काढून अशा पद्धतीने छान गोल येईल अशा पद्धतीने शेप देत आहे. बघू शकता तिथे गळा तयार आहे. तर मैत्रिणींनो फक्त 5 ते 7 मिनिटात 3 पीस प्रिन्सेस कटचं ब्लाऊजची कटिंग सांगितलेली आहे, अस्तर कटिंग. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या भागात.